नमस्कार भावांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय आदिवासी। आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत असून बारेसारख्या अतिदुर्गम भागातही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे। यावेळी राजे ग्रुप बारे यांनी आयोजित केलेल्या शिवजयंतीमध्ये आलेल्या मान्यवरांचे राजे ग्रुप बारे यांनी पारंपरिक आदिवासी वाद्यांनी त्यांचे स्वागत केले व आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलो, जय बोलो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय बोलो, जय शिवाजी महाराज पुण्याचा शिवसेनेचा छत्रपती शिवाजी महाराज की जय। यानंतर बारे ग्रामपंचायतचे सरपंच देवीदास राऊत यांनी सुद्धा शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन करावे शिवसेना विनंती करतो। यानंतर वाटे साहेब यांनी सुद्धा जाऊन पुतळ्याचे पूजन करावे शिवसेना विनंती करतो। उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर उपस्थित मान्यवरांना राजे ग्रुप बारे यांच्यामार्फत सत्कार करण्यात आला। यानंतर बारे पोलीस स्टेशनचे पीआय साहेब राखोंडे यांचा सत्कार कृष्ण चौधरी यांनी करावा शिवसेना विनंती करतो। यानंतर बारे ग्रामपंचायतचे सरपंच देवीदास गावी यांचा सत्कार विलास गायकवाड यांनी करावा शिवसेना विनंती करतो। यानंतर उल्ली कांगडे यांचा सत्कार कांताप्रभू यांनी करावा शिवसेना विनंती करतो। यानंतर ग्रामीण उपजिल्हा प्रमुख विश्वेश्वर देव यांच्या सरकार यावेळी सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बारे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राखोंडे साहेब तसेच शिवसेना उबाटा गटाचे तालुका प्रमुख मोहन गांगुडे साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले। तसेच व्यासपीठावर उपस्थित आपले तालुका प्रमुख मोहनराव गांगुडे तसेच कृष्णा चौधरी ज्येष्ठ शिवसैनिक वार्डेकर तसेच उपस्थित सर्व शिवप्रेमी बांधव सर्व शिवसैनिक म्हणण्याचं कारण असं आहे फक्त शिवसैनिक म्हणण्याचं फक्त एका पक्षापुरतं मर्यादित होऊन जातं। तरी शिवसैनिक म्हणलं तरी शिवाजी महाराजांचे सैनिकच व्हायला पाहिजे
परंतु आता ते शब्द रुजल्यामुळे शिवसैनिक म्हणलं का फक्त शिवसैनिक होऊन जातील. त्यामुळे शिवभक्त शिवप्रेमी असं म्हणलं तर सर्वजण आले पाहिजे. जसं आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की जयंती कोण्या एका व्यक्तीची, एका पक्षाची, एका समाजाची नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज इतर कोणत्या एका समाजाचे नाही आहे. त्यांनी काही राज्य निर्माण करताना एखाद्या समाजाचं राज्य असं म्हणून निर्माण केलेलं नाही, दैत्याचे राज्य म्हणून निर्माण केलेले आहे. रयत म्हणजे 11 पगड 12 बलुतेदार सर्व या महाराष्ट्रात राहणारी जनता, तर त्यांच्यासाठी हे राज्य निर्माण केलेलं होतं. आता बाकीच्या गोष्टी आम्ही औषधी किंवा औषधीवरल्या लोकांनी किती सांगितल्या तरी तुमच्या कानावर जाते. ज्यांना खरंच प्रेम आहे त्यांनी ना एकदा तरी छोटं तरी पुस्तक वाचलं पाहिजे. म्हणजे त्यांना आपण काहीतरी शिवजयंती निमित्त काहीतरी आदरांजली वाहिली असं होईल. स्वतः वाचा, स्वतः ज्ञान घ्या, दुसऱ्याने सांगितल्याने काही फरक नाही तेवढा. तरी आजच्या क्षणी मी आपल्याला हेच सांगू शकतो की वाचन करणं आवश्यक आहे. उगाच नाही तर कुणीतरी चुकीचं काहीतरी सांगतं आणि त्याच्या जीवावर आपण हातामध्ये लाट्या तलवारी घेऊन भांडत बसतो. तर त्यापेक्षा खरा इतिहास किंवा इतिहास वाचला पाहिजे, वाचून ठरवलं पाहिजे बरोबर काय, चूक काय, खोटं काय, खरं काय. आता कोणी इतर महाराष्ट्र राज्यात बोलून काहीतरी बोलतं, महाराजांबद्दल सर्व बोलतं, मग तेव्हा फक्त शिवसैनिकांनीच आंदोलन करायचं किंवा मराठा समाजाने आंदोलन करायचं असं होऊ नये. तसेच जर महाराज सर्वांनीच त्याला विरोध करावा, सर्वांनीच आंदोलन करावं, सर्वांसाठी असं आहे. तर असं कधी होईल जेव्हा तुम्ही स्वतः वाचन करा. वाचन केल्यावर तुम्हाला कळेल की खरं काय आहे. तर त्यामुळं आजच्या पुन्हा विनंती करतो की प्रत्येकाने किमान एकदा आयुष्यामध्ये शिवचरित्राचा थोडा तरी भाग वाचावा. एकदा वाचायला घेतला तर पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही तुम्ही. असं ते शिवचरित्र आहे, रोमांचकारी. तुम्हाला नक्कीच पुन्हा पुन्हा वाचावं वाटेल. त्यामुळे नक्कीच एखादी तरी छोटी प्रत घेऊन शिवचरित्र वाचून काढा. एवढे बोलतो माझे 2 शब्द. धन्यवाद. यांना वंदन करून आज या ठिकाणी 12वी विभागाच्या वतीनं आयोजित केलेल्या शिवजयंती निमित्त या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले 12 पोलीस स्टेशनचे पी.आय. राखुंडे साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय वाघे साहेब, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय कृष्णाजी चौधरी, माझ्यासोबत आलेले दत्तूजी तिथे, या विभागाची जबाबदारी अगदी तरुणाईमध्ये ज्याच्या खांद्यावर दिली आणि ती इमानितवाडी पार पाडत असं आमचे युवा नेतृत्व विजयजी वांडे, त्याला साथ सहकार्य करणारे विलासजी गायकवाड, मोहन सहारे, इथं उपस्थित असलेले चिंतामणजी ढोक, आपले ज्यांनी या कार्यक्रमाची रूपरेषे आतापर्यंत सांगत होते ते आमचे ज्येष्ठ शिवसैनिक गिरीआप्पा, अजय सहकारी, पुंडली गांगुर्डे, इथं उपस्थित असलेले आमचे गणप्रमुख, आपले जावळीचे भाऊ, त्यानंतर इथं उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक, महिला प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले आमच्या भारतीताई वाघे, इथं उपस्थित असलेले सर्व तरुण मित्र मंडळ, आजूबाजूला बसलेले सर्व शिवप्रेमी बंधू आणि बहिणींनो, खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमात भाषा वगैरे किंवा भाषण वगैरे करणार नाही. आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, त्यांचं कर्तृत्व, त्यांच्या देशासाठी त्यांनी केलेलं योगदान, या देशाची 18 पगड जातीला त्यांनी दिलेलं हे सर्वांना माहीत आहे. आणि म्हणून ज्याला माहीत आहे ते शिवजयंतीमध्ये सहभागी होतात, साजरी करतात. आज आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतो. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या तालुक्यामध्ये बोरगाव इथे मोठ्या प्रमाणात शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा केलेला आहे. आज दुपारून तर संध्याकाळपर्यंत इथं सुरगाण्यामध्ये मोठा कार्यक्रम, गाव जेवण वगैरे अशा पद्धतीचा चांगला कार्यक्रम पार पडतो. आणि त्याचाच भाग म्हणून आपण या बाऱ्यामध्ये
परंपरागत दरवर्षी शालाबादप्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला त्याबद्दल या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचा, उपस्थित सर्व शिवसैनिकांचा, उपस्थित सर्व शिवप्रेमिकांचा मी आभार मानतो, स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदरणीय वांगे साहेबांनी आपल्या अगदी थोडक्या शब्दामध्ये जे उल्लेख केलाय त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय राकुटे साहेबांनी त्यांच्या कार्याबद्दल जे सांगितलं की ज्याला काही कळत नसेल त्यांनी त्यांचे पुस्तकं वाचावं, त्यांचा इतिहास वाचावा, त्यांनी काय केलं, समाजाला काय दिलं, समाजाला काय मिळवून दिलं आणि म्हणून आपण त्यांची शिवजयंती साजरी करतो. मित्रांनो, खऱ्या अर्थाने मी तर असं सांगतो का राज्यामध्ये देशामध्ये आता ज्यांनी त्यांचा इतिहास वाचला, ज्यांना त्यांचा इतिहास कळला, जे त्यांना मानतात ते शिवजयंती साजरी करतात. तर कुठे साजरे होतात शिवजयंतीचे वाटे पाडून घेतले, शिवसैनिकांनी शिवजयंती साजरी करायची, हरिजनांनी बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करायची, अशा वेगवेगळ्या वाटा पाडून दिल्या. असं ह्या राज्यकर्त्यांनी जे मोठाले लोक आहेत ज्यांना आपण विचारवंत मानतो, ज्यांना राज्यकर्ते मानतो, ज्यांना आपला पालक मानतो, तेच माणसांनी सर्व वेगवेगळ्या मार्गाला लोक लावण्याचं काम केलं. नव्हे आपण पाहतो की ज्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास माहित आहे ते शिवाजी महाराजांच्या बद्दल वाईट वाईट बोलतात. तुम्ही पाहिला म्हणजे राज्याचे राज्यपाल कोश्यारी साहेब यांनी शिवाजी महाराजांची विटावणी केली असं जो राज्याचा राज्यपाल आपण राज्यपाल मानतो त्या माणसाला बोलावं आधी तरी कोलट कोण त्याचा आता टीव्ही एवढा चालू आहे त्याचं त्याला सोडले जाणाऱ्या शिवाजी महाराजांचा बोलला. ही माणसं एवढी मोठी माणसं बोलतात कसे बोलतात, यांना कळत नाही, यांना कळतंय सारा, यांना इतिहास माहिती आहे सारा, यांना सारा शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे, पण हे जाणून बोलून करतात. कोणी त्यांच्या नावासाठी काहीतरी बोंबलायचं, मग माझा नाव आहे, कोणीतरी त्यांच्या सत्तेसाठी वापर करायचा, कोणीतरी स्वतःच्या फायद्यासाठी वापर करायचा, अशा पद्धतीचा राजकारण या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि म्हणून ही जी ज्यांना मानतो आपण हे घेण्यावर राहिलेले, भांडणावर राहिलेले, हे करणार नाही. काही दिवशी शिवाजी महाराज आपला नाही असं सांगते, शिवाजी महाराजांच्या देशाची घेणं घेणं असं सांगायला पण मागे पडतात. ज्यांचे सारे घरं भरले, त्यांचे खिसे भरले, हे मोठे झाले, ज्यांच्यावरती हा देश जगला, ज्यांच्या कार्यामुळे देश जगला वागला. आज जे काय आपण वांगे साहेब बोलले त्यांच्यामुळे आपण पण ते आज पुढे त्यांचे विचार कोणाला कळतात, त्यांचे विचार सगळे कायद्यावर करून लावले. आणि म्हणून आपल्याला आपल्या कृतीप्रमाणे, आपल्या समजुतीप्रमाणे आपल्याला जेवढं समजत आहे तेवढा त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांची जयंती साजरी केल्या पाहिजे. आणि म्हणून हा विचार त्यांचा तळागाळात गावागावात घराघरात केला पाहिजे. नाही तर तसं पाहायला आदिवासी आपण अडाणी अशिक्षित आदिवासी आपल्याला काय इतिहास शिवाजी महाराजांचा माहिती, पण आज आपण आदिवासी माणसांची साजरी करतायत तालुक्यामध्ये यापेक्षा मोठा काय असतो. आणि म्हणून आपल्याला तुम्ही हे कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमाबद्दल तुमचं पुन्हा स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं असं कार्यक्रम गावागावात झाला पाहिजे. शिवाजी महाराज कोण होते, त्यांनी काय केले, त्याचे मावळे कोण होते, ते लढले कसे, त्यांनी काय काय कर्तृत्व केला ते समज माणसापर्यंत गेलं पाहिजे. आज हे कार्यक्रम तरुणाईमध्ये गेलेला अगदी सोपा आहे. आज सारे माध्यमिक आहेत, सर्व माध्यम मोबाईलच्या माध्यमातून एक कार्यक्रम सर्व तालुक्यामध्ये आपण पोहोचवतो. आणि म्हणून हे कार्यक्रम आपण केला पाहिजे. आदिवासी समाजामध्ये जनजागृती केल्या पाहिजे, आदिवासी समाजाला एकत्र केलं पाहिजे, आदिवासी समाजामध्ये आदिवासी समाजाचे जे काही अधिकार ते आपण मिळवून दिले पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण मागे शिवसेना स्थापन केली. खूप लढाई झाल्या, खूप संघर्ष झाल्या, खूप केसी झाल्या, परंतु शिवाजी महाराजांचा विचार घेऊ त्यांनी जसं समाजाला न्याय मिळवून दिला, जो संघर्ष केला आपण ते वाचला आणि ऐकलं अंगाला सहारे ना असं तर काही नाही. आपल्याला गोरगरिबाला न्याय मिळवून द्यायचा असेल, दवाखान्याचा असू द्या, पंचायत समितीचा असू द्या, किंवा म्हाताऱ्यांचा वृद्धपकाळच्या असू द्या, हे न्याय मिळवून देण्यासाठी
आणि याच्यामधून आपली संघटना पुढे नेल्या पाहिजे. आपण आता आज काही नाही, पण किती संघर्ष झाले, किती मोठे संघर्ष झाले समाजाला न्याय मिळवून देताना. हे आपल्या वारगे साहेब आहेत, आपली घरी जाणते माणसं आहेत, हे पाहिलं इथं पळापळी काय, लढालढ्या काय, धराधऱ्या काय, झोडाझोड्या काय 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 आपलं काय होतं, काय मिळवायचं होतं, खासदारकी नाही, आमदारकी नाही, काहीच मिळवायचं नाही, फक्त समाजाला न्याय मिळवायचा. तसे ह्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण आपल्या शिवसैनिकांनी काम केलं पाहिजे. त्याचा आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक घोषणा केल्या, अनेक जो उठला तो आदिवासी समाजाच्या उद्धारासाठी भाषण करतो, समाजाला सारा मिळवून देतो. आदिवासीसाठी इथं नाशिकमध्ये आदिवासीचं ऑफिस खोलला, कोट्यवधी रुपयाचा निधी देतो म्हणून सांगितलं, पण कुठं काय मिळतं, काय मिळतं येत नाही आपल्याला, काहीच मिळत नाही ना. आदिवासी प्रकल्पामार्फत तिकडे लोकांच्या कोट्यवधी रुपयाचे कर्ज माफ होतात, लोकांना कोट्यवधीच्या योजना दिल्या जातात आणि आपल्याला आदिवासी प्रकल्पामार्फत घरघंटी सकाळी एक शेतकऱ्यांना टाकला संध्याकाळपर्यंत हा आपला विकास. अशा पद्धतीचं पंचायत समिती मार्फत निधी दिला जातात. फार मोठे गाजावाजा केला. आदिवासीला आता या पर्वामध्ये आणायचं, आदिवासीला बागायतदार बनवायचा, सिंचनाचे योजना विहीर दिली जाते, रोजगार आणि बाबा तो माणूस कोणाकडे काम करायला देतो, त्याला वेळेवर पैसे मिळले नाही तर ते लोक काम करणे त्यांच्या घरी जातात, दारात जातात, एवढा त्रास देतात. अनेक लोक विहिरीवाले आपले बागाचे कामावर तिकडून सांगते ना आपले काम, आम्ही विचारतो का बरं तुम्ही इकडे विहीर तुम्ही इकडे, ते म्हणतात पैसे मिळत नाही, लोक दारात जातात कामावर. हे जे योजना आपल्या आदिवासीसाठी चालू आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही, कोणाचं नाही, अजिबात लक्ष कोणाचं नाही. आणि म्हणून साठी आपल्याला आपल्या लोकांचा भविष्य उज्ज्वल करायसाठी आपल्याला राजकारण म्हणून राजकारण म्हणून पण संघटनेच्या माध्यमातून आपल्याला त्याला न्याय मिळवून द्यावा लागतो. ते म्हणतात ना आदिवासीसाठी शेकडो कोटी रुपये, ते आपले काय तिजोरी म्हणा 800 खिडक्या 900 दारा कोणी वाटायला गेले बनवणार सारा विकास आपल्यासाठी, पण ते पुढे जाते माहीतच नाही. आताही काय तुम्ही वाचला ना, आदिवासीचा जो फंड आहे, आदिवासीचा जो पैसा आहे तो त्या लाडकी बहिणी द्यायसाठी वळवला, आदिवासीचा विकासाचा पैसा तिकडे वळवला मोठवायकासाठी. आदिवासी आता लाडक्या बहिणी निवडणुकीसाठी लाडक्या बहिणीची योजना आणली, पैसे इकडे वळवून केले. आता विकासाला पैसे नाही, पाणी पुरवठ्याला पैसे नाही, रस्त्याच्या कामाला पैसे नाही, विहिरीच्या कामाला पैसे नाही, बेघरकुल योजनेला हप्ते वेळेवर अशा पद्धतीची शासनाची चालू आहे. फायद्यासाठी पैसा चुकीच्या दिशेला लावला आणि आता घाबरलो. आता दिली नाही तर कुठे लोक तोंडावर टाकतात आणि गेली तर पैसे नाही. आता चांगलं काम करवं मंत्रालयात आम्ही पाहिलं, मंत्रालयाच्या सचिवांना सांगितलं किमान 3 वर्ष तरी विकासाला पैसा नाही, 3 वर्ष. अशा पद्धतीची राज्यकर्त्यांनी या राज्याची दिशा आणि म्हणून आपण कोणाच्या भरोशावर आपल्या आदिवासी भागामध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आचार त्यांचा विचार हे पोहोचवल्या पाहिजे आणि आपल्या माणसाच्या ज्या ज्या अडचणी जे काय तो न्याय मिळवून दिले पाहिजे, त्यासाठी आपण कटिबद्ध राहिलो. आणि म्हणून इथे आपण थोडे आहोत, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला, इतिहास वाचलाय ना, ते पण थोडेच होते. समोर कोण कोण होते, काय काय होते, किती फौज होते, किती त्यांचा लवाजमा असायचा, किती शक्ती होती, पण त्या शक्तीला त्या ताकदीला त्यांच्या संपत्तीला कधी शिवसैनिकांनी घातलं. छत्रपती शिवाजी महाराज जे मावळे होते त्यांनी कधी घातलं नाही. आणि म्हणून त्यांनी जे केलेलं कार्य त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या काळामध्ये त्यांच्यासोबत सर्व होते. आता हे चाललंय कबर करायची, कबर करून टाकायची, ते मुसलमान आहे, हे आमचं आहे, ते खरं नाही. पण आपण पाहतो आणि वाचतो की त्यांच्या सोबत पुढे जेव्हा आग्र्याला त्यांना अटक झाली, आग्र्याला त्यांना शहीद झाली, त्या आग्र्यामधून जेव्हा सुटका झाली त्यावेळेस कोण बरोबर होतो? मुसलमान होते ना, मराठी एकदम कोण होता? मुसलमान होता ना. आणि म्हणून हे जे चाललं हे राज्यकर्ते मुद्दाम स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या पुंड्या बनवण्यासाठी, स्वतःला राजकारण करण्यासाठी जातीमध्ये विष पेरतायत. मग आदिवासी वेगळे, हरिजन वेगळे, मराठा वेगळे, आणि वेगळे, ब्राह्मण वेगळे,
हे राज्यकर्त्यांनी सर्व केलं. आता महाराजांच्या राज्यामध्ये, महाराजांच्या कारकिर्दीमध्ये, महाराजांच्या लढ्यामध्ये सर्व लोकांचं योगदान आहे. आणि म्हणून तुम्ही इथं जो हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल तुमचा मनापासून आभार मानतो. इथं जे उपस्थित आहेत मान्यवर त्यांचाही मी शिवसेना तालुका प्रमुख, शिवसेना तालुक्याच्या वतीनं मान्यवरांचा आभार मानतो. इथं सर्व उपस्थित झाले बाजूबाजूला जे आहेत त्यांचे आभार मानतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.